स्टेट बँक ऑफ इंडिया, राधानगरी तहसील कार्यालय, पंचायत समिती राधानगरी यासह महा ई सेवा केंद्र BSNL इंटरनेटवर कार्यरत आहेत। राधानगरी तालुका हा विस्तीर्ण आणि डोंगराळ तालुका आहे। तालुक्यातील जातीचे दाखले आणि आर्थिक उलाढालींसाठी दूरवरून लोक या ठिकाणी येतात। मात्र BSNLची मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद असल्यानं त्यांना रिकाम्या हातानं परतावं लागतंय। इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळं राधानगरीतील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियाचं कामकाजही विस्कळीत झाल्यानं ग्राहकांना त्रास होतोय। आपल्या जवळजवळ 100 किलोमीटरच्या एरियामध्ये SBI एकच बँक आहे। लोक गगनबावडा या वाकीगोल यासारख्या भागातून येतात आणि ह्या BSNLची अशी बोंब झाल्या, महिन्यातून 10 वेळा बंद पडते आणि या लोकांना फोन करून जर विचारलं असतं असं ती केबल कट झाल्या, ते हे कट झाल्या, ते कट झाले। आज इथं शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास, इथून लोक बाहेरून येणाऱ्या लोकांना, आता त्या बँकेत मी जाऊन आलो, त्या बँकेत जवळजवळ 100वर माणसं बाहेर बसतात वेटिंगला आणि अधिकारी सगळे निवांत बसतात, कारण की फक्त नेटवर्क नाही। मग जर ह्या अशा गोष्टी घडत असतील आणि जर ह्या गोष्टींचा सगळा जर त्या फटका जर त्या गरीब लोक जनतेला बसत असेल तर ही योग्य नाही। आता त्या संबंधित अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालंय, त्या अधिकाऱ्यांना सांगितलं 1 महिन्यात जर सुरळीत नाही झालं तर 100% दणकायचं देणार आम्ही। विस्कळीत सेवेची माहिती देण्यासाठी राधानगरी इथल्या ग्राहक सेवा केंद्र आणि उपमंडल अधिकारी कार्यालयास नागरिकांनी भेट दिली, मात्र इथं अधिकारीच उपस्थित नसल्याची तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न उपस्थित झाला।